या ठिकाणचं पाणी जणू काचे समान इतकं क्रिस्टल क्लीन वॉटर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। मित्रांनो, आपण सोलो करतोय। मित्रांनो, गोकुंडी आणि मृगगड किल्ल्याकडे जाण्यासाठी आपल्याला आपण खचली करून इकडं हा पाणी रस्ता आहे आणि समोर आपल्याला तो जांभूळपाडा आता आपल्याला दिसतोय। त्या फाट्यामधून आपल्याला आतमध्ये जायचं। तर मित्रांनो, आपण जेव्हा फल्याण गावामध्ये जेव्हा पोचतो तेव्हा आपल्याला या ठिकाणी एक हॉटेल लागते आणि आपल्याला त्या ठिकाणी आपण गाईडसुद्धा आपण घेऊ शकतो। आणि जर आपल्याला गोकुंडीकडे जायचं असेल तर आपण ह्या रस्त्याने आपण सरळ तिथं फार्म आहे, त्या फार्मच्या डाव्या बाजूने आपल्याला जायचं आहे। मित्रांनो, आपण जेव्हा फल्याण गावातून आपली गाडी पार्क करतो आणि सरळ आपल्याला एक पुढे आल्यावर आपल्याला एक अल्पाईन फार्म स्टे असं एक फार्म हाऊस लागतो। त्याच्या बाजूने आपण पुढं आपण गोकुंडी वॉटरफॉलकडे आपल्याला जायचं आहे। गोकुंडी धबधब्याकडे जातो त्यावेळेस ही जी पायवाट आहे ही खूप छान प्रकारे मळलेली आहे, त्याच्यामुळे आपण वाट चुकू शकत नाही। फक्त आपण जेव्हा जंगलाच्या भागामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला थोडं कन्फ्यूज होतं, पण आपण जर मळलेली पायवाटाने जर आपण चालत गेलो तर आपण नक्कीच गोकुंडी वॉटरफॉलपर्यंत आपण पोहोचू शकतो। चला तर जाऊया। मित्रांनो, या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला फल्याण गावाहून आपण धबधब्याकडे जर जात असेल तर आपल्याला खूप चांगल्या प्रकारची मळलेली पायवाट आपल्याला मिळते, त्याच्यामुळे आपण काही या ठिकाणी आपण जंगलामध्ये आपण भटकू शकत नाही। मित्रांनो, समोरच आपल्याला हा मृगगड दिसतोय। मित्रांनो, आपण सोलो करतोय या जंगलामध्ये। एकदम भयानक शांतता आहे आणि सर्वीकडं पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला ऐकायला मिळतोय। कोणीही नाही ह्या जंगलामध्ये, फक्त मी एकटा आहे। भीती पण वाटते, पण ज्यावेळेस आपल्याला गोकुंडी वॉटरफॉल मिळेल तो आनंद खूप वेगळाच राहणार आहे। या ठिकाणचं पाणी जणू काचे समान इतकं क्रिस्टल क्लीन वॉटर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल।
काम करून झालेलं आहे. आपण पहिल्या स्पॉटपर्यंत येऊन गेलो. आता आपल्याला समोर आता दुसरा स्पॉट दिसतो, आपण त्या ठिकाणी जाऊया. ह्या ठिकाणची लिंक मी गुगल मॅप लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. आणि जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर नक्कीच गावातला एखादा वाट सुरू आपण बरोबर घेणे. अन्यथा या जंगलामध्ये भरपूर वाटा आहेत. आपण जर एखादी वाट जर चुकलो तर नक्कीच आपण या जंगलामध्ये आपण भटकण्याचा खूप मोठा चान्स आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला फायनली गोकुंडचा धबधबा आपल्याला मिळाला आहे. मित्रांनो सकाळपासून आपण ह्या जंगलामध्ये आपण एकटा सोलो आपण ट्रेक करत होतो आणि आपल्याला काही आपले बांधव भेटलेत आणि त्यांच्यासोबत आपण फायनली त्या गोकुंडच्या धबधब्याजवळ आपण येऊन पोचलो आहे.
अशा प्रकारे मित्रांनो आपण मस्तपैकी मनसोक्त पाण्यामध्ये पोहण्याचा आनंद घेतला आहे. आणि मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकतात, हा शिवसागर धबधबा, त्याचं पाणी आपल्याला या ठिकाणी त्या गोकुंडच्या ठिकाणी येताना दिसते. फायनली मित्रांनो आपण गोकुंड या वॉटरफॉलमध्ये आपण येऊन मनसोक्त आपण पाण्यामध्ये भिजण्याचा आनंद घेतला आहे. आणि या येथील पाणी एकदम थंड गार आणि एकदम क्रिस्टल वॉटर असून खूप मनसोक्त या ठिकाणी आपण आनंद घेऊ शकतात. पण मित्रांनो या ठिकाणी जर आपल्याला यायचं असेल तर नक्कीच आपण गावातील एखादा वाटसरू आपण या ठिकाणी आणण्याचा, कारण हे जंगल घनदाट असल्यामुळे आपल्याला येथील रस्ता पायवाटा ह्या नक्कीच आपल्याला चकमक देऊ शकते. तर अशा प्रकारे मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणीच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ज्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो आपण परतीच्या प्रवासाला लागलो आहे. एकदम दुपारचा कडक ऊन पडलेलं आहे आणि एकदम सूर्यदेवता आपल्यावर जोरदार प्रेमाचा वर्षाव करते. तरी आपण डिहायड्रेशन न होता सतत आपण अशा उन्हामध्ये पाणी पित राहायचं, जेणेकरून आपलं शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होता कामा नये.